आणि राज्यात हे सगळं होत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली। सपकाळांच्या या विधानानंतर भाजपचे नेते त्यांच्यावर अक्षरशः तुटून पडले। हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली आणि असं बोलणं चुकीचं आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सभागृहात म्हटलं। काँग्रेस विरुद्ध भाजप अशा पेटलेल्या या वादात ठाकरेंच्या सेनेनंही उडी घेतली आणि मुख्यमंत्र्यांना एक सल्ला दिला। या सगळ्या वादात कुणाचं काय म्हणणं आहे पाहूयात हा सविस्तर रिपोर्ट। पूरे खानदान की लाश पर खड़े होकर हमने ये ताज पहना था, इसे दोबारा उसी वक्त पहनेंगे जब उस सांबा की चीखें पूरे हिंदुस्तान में गूंजेगी। औरंगजेबाचं दुसरं नाव क्रौर्य। उसे लाल कर औरंगजेब किती क्रूर होता हे छावा चित्रपटाच्या माध्यमातून नव्यानं समोर आलं। ऐसा हाल करो कि वो अपनी मौत की भीख मांगे। छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबानं कसं हाल करून मारलं हा इतिहास आपल्या डोळ्यांसमोर आहे। धर्मांध औरंगजेबानं धर्माच्या नावावर अनेक हिंदूंचं शिरकाण केलं। औरंगजेबाप्रमाणेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही क्रूर आहेत असं विधान काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलंय। एवढंच नव्हे तर औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच असल्याचं सपकाळांना वाटतंय। औरंगजेब हा क्रूर शासक होता। औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये टाकलं। स्वतःचा मोठा भाऊ जो संविधानाच्या विचाराचा होता, सेक्युलर विचाराचा, दाराशिखा, याचा खून केला। नुसता खूनच केला नाही तर दाराशिखाचं मुंडकं कापून पूर्ण दिल्लीमध्ये फिरवलं। स्वतःचा लहाना भाऊ जो होता त्याला पागल करार दिला, त्याच्यावर विष प्रयोग केला, त्याला मारून टाकलं आणि सदा कदा धर्माचा आधार हा औरंगजेब घ्यायचा। औरंगजेब कधी हजला पण गेला नाही आणि हा क्रूर शासक होता। आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत, सदा कदा धर्माचा आधार घेतात आहे, मात्र संतोष देशमुख सारख्या हत्या ज्या होतात आहे, जिथे खासदारांच्या लेकीबाळी सुरक्षित नाही, हा प्रकार आज दुर्दैवानं आज महाराष्ट्रात हा देवेंद्र फडणवीस सारखाच आहे। त्यामुळे औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखा आहे। हर्षवर्धन सपकाळांच्या या विधानानंतर विधान परिषदेत जोरदार राडा झाला। हर्षवर्धन सपकाळांचं फडणवीसांबद्दलचं विधान अतिशय बालिश, बेजबाबदार आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारं आहे असा पलटवार भाजपनं केला। काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष ज्यांना नशिबानं लॉटरीत महाराष्ट्राचं काँग्रेसचं प्रांत अध्यक्षपद मिळालं, आता गांधी परिवाराला खुश करण्याच्या नादात त्यांनी स्वतःची लायकी ओळखून माध्यमांशी बोलावं। ज्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची ओळख महाराष्ट्रात नव्हे तर देशात देव माणूस म्हणून आहे, की ज्यांनी इतिहासामध्ये सगळ्यात अधिक 15 लाख कोटीपेक्षा अधिक डावोसला जाऊन वेगवेगळे उद्योग महाराष्ट्रात आणण्याचा पराक्रम केला, ज्यांची कारकीर्द पूर्णपणे निष्कलंक राहिली मुख्यमंत्री असताना सुद्धा आणि आता नवीन कारकीर्द सुद्धा, अशा देवेंद्रजींवर बोलण्यापूर्वी काँग्रेसच्या प्रांत अध्यक्षांनी आरशात उभं राहून स्वतःची लायकी काय ती लायकी ओळखावी। हर्षवर्धन सपकाळांची मुख्यमंत्र्यांशी तुलना चुकीची असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही सभागृहात म्हटलंय। खरोखरीच मी मगाशी बोलत असताना सांगितलं, ही महाराष्ट्राच्या दृष्टीने ही महाराष्ट्राची पद्धत नव्हती। वेगवेगळे राजकीय पक्ष असतात, वेगवेगळे राजकीय पक्षाचे अध्यक्ष असतात, त्यांनी बोलताना तारतम्य ठेवलं पाहिजे। परंतु मी पण काही जोडांचं बघितलेलं आहे, काही जण आपल्या वरिष्ठांच्या जवळ जाण्याच्या करता अशा पद्धतीनं काहीतरी वक्तव्य करायची की तिथल्यांना वाटलं पाहिजे की काय सुंदर बोलतो हा। इतके उलट ह्यांची मतं ह्याच्यातनं कमी होतात, ह्यांची त्याच्यातनं लायकी कळती, ह्यांची पात्रता कळती, ह्याच्यातनं तो काय उंचीचा आहे, तो त्या गोष्टीला पात्र होता का, ते पहिल्या व्यक्तीने पण त्याचं हे केलं पाहिजे की कशाला त्यांनी राजीनामा दिला। ते काहीतरी चांगलं फिरत तरी होते, काहीतरी काम तरी करत होते, परंतु हे काही बऱ्याच सुटलेले आहेत। आणि त्या संदर्भामध्ये मी सभागृहाला सांगू इच्छितो
की याच्या संदर्भामध्ये महत्वाच्या पदांवर असणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये जर चुकीची अशा प्रकारची वक्तव्य काढली तर त्याच्यामध्ये जे काही नियम आहेत, कायदे आहेत, त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी तपासून घेतल्या जातील आणि ह्या संदर्भामध्ये तपासून घेऊन हे त्याच्यामध्ये दोषी असेल तर त्याच्यामध्ये योग्य ती कारवाई सरकार करेल, ते अजिबात हायगाय केली जाणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली. असं बोलण्याची वेळ का आली याचं आत्मचिंतन फडणवीसांनी करावं असा सल्ला ठाकरे गटानं दिलाय. महाराष्ट्र अर्थात देवेंद्र फडणवीसांनी निर्माण केलेला राजकारणाचा नवीन एक पॅटर्न आहे. मागच्या 5 वर्षात हे आम्ही अनुभवलंय, आम्ही पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये एक आग आणि संताप नक्कीच आहे. आता महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षांनी त्यांना जी उपमा दिलेली आहे ते त्यांचं मत आहे, ते त्यांचं मत आहे. पण हे बोलण्याची वेळ आपल्या राजकीय विरोधकांवर काय येते याचं आत्मचिंतन भारतीय जनता पक्षाने केलं पाहिजे. हर्षवर्धन सपकाळांच्या विधानावरून बराच गदारोळ झाल्यानंतरही सपकाळ त्यांच्या विधानावर ठाम आहेत. औरंगजेबाच्या राजवटीमध्ये जेवढी क्रूरता होती तेवढीच क्रूरता देवेंद्र फडणवीसांच्याही राज्य कारभारामध्ये आढळून येते, ही माझी सदरची तुलना आहे. मात्र भाजपचेच काही लोक हे औरंगजेबाशी देवेंद्र फडणवीसची तुलना करून त्यांनाच कुठेतरी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न हे त्या ठिकाणी करत आहेत. गेल्या काही दिवसांत धर्म, अस्मिता, औरंगजेबाची कबर, महापुरुषांचा अवमान या सगळ्या मुद्द्यांवरून राज्यातलं वातावरण ढवळून निघालंय. औरंगजेब हा प्रचंड क्रूर होता. त्याच्या क्रौर्याचे परिणाम महाराष्ट्र आजही भोगतोय. इतिहासाचे दाखले दिले की आपल्या विधानांना जरा वजन येतं असं नेत्यांना वाटत असावं. पण औरंगजेबासारख्या क्रूर शासकाची तुलना राज्याच्या मुख्यमंत्र्यांशीच काय, कुठल्याही राज्यकर्त्याशी करू नये हे किमान भान नेते बाळगतील का? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई. कैसा हाल करो कि वो अपनी मौत की भीख मांगे. मौत के घुंघरू पहन के नाचते हम औरंग.